मराठा रिझर्वेशन. मराठा खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या संरक्षणासाठी 10,000 रुपये. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास न विनंती. चला तर बघू नवीन काय विशेष. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. मराठा समाजाला आरक्षण देता यावे यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजासोबत खुला प्रवर्ग व मागासवर्गीय कुटुंबाचे संरक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संरक्षण करण्यासाठी मोबदलाही निश्चित करण्यात आला होता. आयोगाकडून 31 जानेवारीपर्यंत संरक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मराठा व खुल्या प्रवर्गाच्या 100 कुटुंबाच्या संरक्षणासाठी 10,000 रुपये देण्यात येणार आहेत. मागासवर्ग कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रति कुटुंब 10 रुपये मानधन देण्यात येणार होते. त्यामुळे मराठा संरक्षणाच्या व्याप्तीत राज्य मागासवर्ग आयोगाने वाढ केली होती. मराठा समाजाचे मागासलेपण निश्चित करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाने प्रश्नावली तयार केली होती. या प्रश्नावलीत 154 प्रश्न आहेत. सर्वेक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येऊन त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले. सर्वेक्षणात प्रत्येक 100 कुटुंबासाठी 1 प्रगणक नेमण्यात आले. प्रत्येकी 10 प्रगणकावर एका निरीक्षकाची नेमणूक करण्यात येऊन प्रथम मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे संरक्षण करण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगाने संरक्षणाबाबत काढलेल्या सुधारित आदेशात मागासवर्ग कुटुंबाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी, एससी, एसटी वर्गाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर मंगळवारपासून दिनांक 23 जानेवारीपासून सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. जानेवारी अखेरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्वेक्षणासाठी काम करणाऱ्या शासकीय लिपिकांना एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% मानधन देण्यात येणार असल्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्वेक्षणासाठी फक्त 9 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम कर्मचाऱ्यांना फक्त 9 दिवसात पूर्ण करावे लागणार होते. सर्वेक्षणाची राज्यस्तरावरील व्याप्ती बघता एवढ्या कमी दिवसात काम होईल का याबाबत अनेक वेळी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. परंतु सर्वेक्षणासाठी नेमलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत काळजीपूर्वक जबाबदारीने शासनाने दिलेल्या विहित मुदतीत काम पूर्ण केले. याबाबत कर्मचारी यांचे करावे तितके कौतुक कमीच असेल. मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र लढा केला. जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी दिले होते. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. मराठा आरक्षणाची कार्यवाही संपूर्णतः पूर्ण होऊनही
शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, नेमण्यात आलेले प्रगणक, पर्यवेक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना मानधन मिळाले नसल्याने कर्मचारी नाराज झाले असून शासनाला मानधनाचा विसर पडला का अशी भावना कर्मचाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाली.